सांगली विधान परिषदेच्या जागेवर महायुतीतील बंडखोरी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनी शंभूराज देसाईंची भेट घेतली। शंभूराज देसाई आणि धैर्यशील कदम एकाच गाडीने सांगलीला रवाना झाले। तानाजीराव पाटील आणि सुहास बाबर यांच्या सोबत ते चर्चा करणार आहेत। शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने पेच निर्माण झाला आहे। तेव्हा तानाजीराव पाटील आणि सुहास बाबर यांच्यासोबत आता चर्चा केल्यानंतर उमेदवारीतला पेच जो आहे किंवा त्याच्यावरचा जो तोडगा आहे तो निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज विधान परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे साताऱ्यात मोठा राजकीय घडामोडींना वेग आल्याचं देखील पाहायला मिळत आहे। मी सध्या पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाच्या बाहेर उभा आहे। काही वेळापूर्वी भाजप आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची राहत्या घरी भेट घेतली। दोघांमध्ये काही काळ चर्चा देखील झाली। त्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई आणि उमेदवार धैर्यशील कदम हे एकाच वाहनातून सांगलीकडे रवाना झाले आहेत। सांगलीमध्ये शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज विधानसभेसाठी भरण्यात आला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राजकीय चर्चेला वेग आल्याचं देखील पाहायला मिळतंय। आज पालकमंत्री शंभूराज देसाई हे सांगलीमध्ये जाऊन तिथं आपल्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत आणि त्यामध्ये सुहास बाबर देखील उपस्थित असणार आहेत। उमेदवारीचा अर्ज हे तानाजी पाटील मागे घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकार सह वैभव बोडके, सातारा।